नर्मदे हर नर्मदे हर. मित्रांनो, आज आपली नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण होत आहे. त्यासाठी आपण महेश्वर येथे आलेलो आहोत. सप्त मातृका मंदिर अतिशय पावन पवित्र स्थान आहे. इथे आम्ही परिक्रमा उचललेली होती. इथेच आज आपल्याला संकल्प पूर्ती करायची आहे. आदरणीय अवचट गुरुजींनी आमच्याकडनं संकल्प पूर्तीची प्रोसेस पूर्ण व्यवस्थित करून घेतलेली आहे. आणि वृद्ध कालेश्वर मंदिर येथे आपण आलेलो आहोत. नर्मदा मैयाचं थोडंसं जल आपल्याला ह्या वृद्ध कालेश्वर मंदिरात अर्पण करायचं आहे. आत्ता आपण माहेश्वर येथील वृद्ध कालेश्वर धाम शंकराच्या मंदिरामध्ये झाले. सगळ्यांची संकल्पपूर्ती झालेली आहे. तरी आता इथं आपण जल अर्पण करण्यासाठी वृद्ध कालेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर हर हर महादेव. वृद्ध कालेश्वर मंदिर इथे आपल्याला जल अर्पण करायचं आहे. मैयाचं थोडंसं जल अर्पण करायचं आहे. वृद्ध कालेश्वर मंदिर इथे आपल्याला नर्मदा मैयाचं थोडंसं जल अर्पण करायचं आहे. नंतर उर्वरित जल आपल्याला ओंकारेश्वर आणि कमलेश्वर येथे अर्पण करायचं आहे. हे आहे वृद्ध कालेश्वर मंदिर. महेश्वर घाट येथे आपला संकल्प पूजा झाली होती. म्हणजे नर्मदा परिक्रमेची सुरुवात झाली होती. त्याप्रमाणे आपण आता महेश्वर घाट येथे परिक्रमा पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ संकल्पपूर्ती केलेली आहे. त्या वृद्ध कालेश्वर महादेव येथे आपलं थोडंसं जल आपण अर्पण केलेलं आहे. ओंकारेश्वर येथे आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी ममलेश्वर येथे जल अर्पण करायचं आहे. तर इथे दुपारचं भोजन प्रसादी झालेलं आहे. आता आम्ही भगवान ओंकारेश्वरांच्या दर्शनासाठी निघत आहोत. भगवान ओंकारेश्वरांच्या चरणी नर्मदा मैयाकडे आपल्याला सुपूर्त करायची आहे. असं म्हटलं जातं की नर्मदा मैयाला आपण सोबत घेतलं होतं. महेश्वर येथून संकल्प करून 3,500 किलोमीटरची बसची परिक्रमा आपली पूर्ण झालेली आहे. महेश्वर येथे संकल्पपूर्ती विधी झालेला आहे. आता आपल्याला मैयाला त्यांच्या पिताश्रींकडे शंकर भगवानांकडे सुपूर्त करायचं आहे. महेश्वर येथून जी आपण मैयासोबत नेली होती ती आता ओंकारेश्वर येथे अर्पण करायची आहे. आणि त्यातला काही थोडा भाग ममलेश्वरला अर्पण करायचा आहे. असं हे अशा प्रकारे नर्मदा परिक्रमेची पूर्तता होणार आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे इथे कायम वर्दळ असते, कायम गर्दी असते. बघा किती टुरिस्ट गाड्या आलेल्या आहेत. ही आपली गाडी आहे कृष्णा ट्रॅव्हल्स. आणि हे आमचे चालक अखिलेश दुबे जी. कैसे चल रही है परिक्रमा? अच्छा बढ़िया बढ़िया बढ़िया. नर्मदे हर नर्मदे हर. ओंकारेश्वरच्या ह्या किनाऱ्यावर आपण आता पोचत आहोत. घोडीने आपल्याला ही मैया क्रॉस करायची आहे. आणि समोर जी दिसतं आहे ते आद्य शंकराचार्यांचं 108 फुटी उंच
पुतळा आहे. गोमुख घाट ओंकारेश्वर इथे आपण आहोत. हे बघा आपल्याला ही समोर मैया आहे. ते समोर आपलं आहे भगवान ओंकारेश्वरांचं मंदिर. गोमुख घाट ओंकारेश्वर. आपलं जलपर्यटन चालू झालेलं आहे. हे बघा हे आपल्याला नर्मदा मैया ओढीतनं आपण चाललेलो आहे. समोर भगवान ओंकारेश्वर. त्या बाजूला मंबलेश्वर महादेवाचं मंदिर आहे घाटाच्या त्या साईडला. हरदेव महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. गुरु बिन विपदा बहुत सही. गुरु बिन विपदा बहुत सही. हरि के रंग है मन नहीं राता. हरि के रंग है मन नहीं राता. मानत नाही कहीं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे जोशी साहेब गोइंग गो टुरिझम. नर्मदे हर. आमच्या आले का? नर्मदे विपदा बहुत सही. हरि के रंग है मन नहीं राता. हरि के रंग है मन नहीं राता. मानत नाही कहीं. गुरु बिन विपदा बहुत सही. भगवान ओंकारेश्वरांच्या दर्शनाला नेहमीप्रमाणे भरपूर गर्दी होती. आज आहे
25 फेब्रुवारी 2026 आम्ही नर्मदा मैयाचा आणलेलं जल ओंकारेश्वर येथे अर्पण करत आहोत. अवचट गुरुजींनी आमचे प्रतिनिधी म्हणून जल अर्पण केलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक साधकाने ओंकारेश्वरांच्या चरणी नर्मदा मैयाचे जल अर्पण केलेले आहे. नर्मदे हर. जय दक्षिणामूर्ती स्वामी जय दक्षिणामूर्ती करत अनुग्रह शिष्यवर्ग पर करत अनुग्रह शिष्यवर्ग पर पहली जग कीर्ति ओम जय दक्षिणामूर्ती दृष्टिपात संकल्प मात्र से जगती कुंडली. ओंकारेश्वरांचं दर्शन झालेलं आहे. आपलं नर्मदा मैयाचा जल आपण अर्ध ओंकारेश्वरला अर्पण केलेलं आहे. मुंबलेश्वरांना राहिलेलं नर्मदा जल आपण अर्पण केलं की आपली परिक्रमा पूर्ण झाली अशी मान्यता आहे. हे बघा, आता संध्याकाळी नर्मदा मैयाची आरती होईल या घाटावर. तो अतिशय विलोभनीय प्रसंग असतो. आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपल्याला घाटाची आरती अटेंड नाही करता येणार. बघा, त्या समोरच्या मंदिराच्या एक्झॅक्ट वरती डिस्प्ले आहे. त्या डिस्प्लेवर सगळं ते दिसते, पण अंतर जास्त असल्यामुळे तो डिस्प्लेने आपल्याला एवढं क्लिअर दिसणार नाही. पण डिस्प्लेच्या मागच्या बाजूलाच ओंकारेश्वर भगवानांचं अस्तित्व आहे. तिथेच मुख्य लिंग आहे. नर्मदे हर. हे आहे मुंबलेश्वर. गोमुख घाट इथून आपण दर्शन घेतलेलं आहे. आता मुंबलेश्वरला आलेलो आहोत. मान्यतेनुसार आपल्याला मुंबलेश्वरांना जल अर्पण करायचं आहे. श्री मुंबलेश्वर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. इथे खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत. बघा किती सुंदर मंदिर आहेत. बघा, ही मुंबलेश्वरांसाठी ही लाईन आहे. मुंबलेश्वर भगवानांचं आपलं दर्शन झालेलं आहे. आपण आणलेल्या नर्मदा मैयाचं अर्ध जल आपण ओंकारेश्वरला अर्पण केलेलं आहे आणि राहिलेलं अर्ध जल आपण मुंबलेश्वर भगवानांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. अशा प्रकारे आपली नर्मदा परिक्रमा जी महेश्वर येथून सुरू झाली होती ती महेश्वर येथे संपलेली आहे आणि शास्त्राप्रमाणे आपण नर्मदेचं जल ओंकारेश्वर भगवान यांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. त्याप्रमाणे अर्ध जल मुंबलेश्वर भगवानांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. मित्रांनो, आमची ही नर्मदा परिक्रमा यात्रा अतिशय सफल झालेली आहे. आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमचे सर्व भक्त मंडळी, सर्व साधक खूप आनंदी आहे. मी विशेष आभार व्यक्त करेल गोइंगो टुरिझमचे मालक श्रीयुत केदार जोशी सरांना. यांना मी खूप धन्यवाद देतो. त्यांचे सहकारी अभिजित आणि आमचे अवचट गुरुजी यांचे मी विशेष धन्यवाद करत आहे. ओम जय दक्षिणामूर्ती स्वामी जय दक्षिणामूर्ती करत अनुग्रह शिष्यवर्ग पर करत अनुग्रह शिष्यवर्ग पर पहली जग कीर्ति ओम जय दक्षिणामूर्ती दृष्टिपात संकल्प
डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे